आम्ही आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान म्हणवा हरीचे दास म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान विठ्ठला आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी आपण सावे जवळी आपण असावे जवळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजबं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जेने हा धर्म दिदाविलाची बळी
जो संभाजी राजा जान नव्हाळी कावतरला जयाचिया कुळी तया छत्रपतीची चरण कमळे साष्टांग नमन करीत सो विठाला प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगता दंडवत दुसरी वंदू शारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणवजा नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तनी ओबे होती लोका टाळ टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आईशे नमन करुणी सकळा आईशे नमन करुणी सकळा हरिकथा बोले भोबडिया बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल आम्ही तेने सुखी आम्ही 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 तेने सुखी म्हणा म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान प्रस्तुत संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची आवच भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी महाराज आपला देह अखंड चिजवणारे पंचम वेद निर्माते वितराग संपन्न वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे सदेह वैकुंठ गमन करणारे ब्रह्मस्वरूप जगत वंद्य जगाचे मैबाप दीन वत्सल दया सिंधू करुणावंत सर्वभूत हितेरता श्रीमंत संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबराय यांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा विठाला विठाला अभंगाच्या भावार्थाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचे इति कर्तव्य असते। तो परिहार म्हणजे असा मौजे खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे सद्गुरु संत सोपान देवांच्या भूमीमध्ये ज्या गावाला ऐतिहासिक दर्जा आहे असा ऐतिहासिक असणारा दर्जा हे खळद गाव आणि या खळद गावामध्ये गेले अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सामुदायिक सोहळा या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 52वे वर्ष आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाची वाटचाल सुवर्ण महोत्सवाकडे आहे। ज्या अखंड हरिनाम सप्ताहाची वाटचाल सुवर्ण महोत्सवाकडे आहे अशा या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या नामचिंतनामध्ये नामसोहळ्यामध्ये माऊल्यो सगळ्या पुढे येऊन बसा जरा कीर्तन ऐकायला पुढे बसावं। कसं तुम्ही इकडे तिकडे बसला की बडबड होती व्यत्यय येतोय मग जागा भरपूर शिल्लक आहे ना सरका पुढे सरका तुम्ही पुढे सरकून बसला तर मी 9ला कीर्तन संपवेल। चौबदार बाबा आता शांत रहा तुम्ही तरी कवर सांगणार ना। सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज 6व्या दिवसाचं वाकरूपी कीर्तन पुष्प
माझ्यासारख्या अल्पशा पामराला करायला मिळतंय, मी खरोखर भाग्यवान असं समजतो दादा हो. या गावामध्ये येण्याचा माझा पहिलाच प्रसंग आहे आणि इथं जी सगळी गुरुजन टीम दिसती ना, ही सगळी टीम माझी आहे. ही सगळी माझी आहे टीम, अगदी खैरे बाबापासून बरं का दादा, तुमच्यापासून सगळ्यांपासून सगळी टीम आपली आहे. नेहमी माझ्या सानिध्यात असतात, तुम्ही भरपूर कीर्तनं ऐकलेत, मला खूप वेळा मदत केलेली आहे. टीम माझी आहे. प्रथमेश दादा म्हणले होते एक दिवस, काही वर्षापूर्वी का गेल्याच वर्षी काय माहिती, की महाराज खळदमध्ये तुमचा कार्यक्रम घेऊया. म्हणलं कीर्तन कधी मागून घ्यायचं नसतंय, पण योगायोगानं 10व्याला आलो. 10वा झाला आणि 10व्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मी आपलं सहज म्हणून गेलो, मी पुन्हा येईल खळदला. आमच्या आप्पांची इच्छा होती आणि आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन परमस्नेही परमादरणीय आमचे बाळासाहेबजी कामठे बाबा, त्यांनी तिथंच डिक्लेअर केलं, बाबा तारीख लिहून ठेवा. आणि आपल्या भागात असणारं पारमार्थिक वैभव, ज्यांनी खळद गावचं नाव एका सोनेरी पानावर लिहून ठेवावं अशा अक्षरात निर्माण केलेलं खळद गावचं नाव, असं आपल्या भागाचं असणारं पारमार्थिक वैभव परमस्नेही परमादरणीय हरिभक्तीपर्यंत दशरथजी महाराज कादबाने बाबा, ते म्हणले बाबा माझ्याही सप्त्यात तुमचा कार्यक्रम. तुमच्या गावात जरी नवीन असलो तर माणसं सगळी माझी जुनी आहेत, पण आज सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या नामचिंतना सोहळ्यामध्ये कीर्तन करायला मला मिळतंय. याचा अर्थ असा आहे, माझी काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई असली पाहिजे. कारण आपली पूर्वजन्मीची पुण्याई असल्याशिवाय अशा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवा मिळत नाही दादा हो. त्याला पूर्वजन्मीची पुण्याई असावी लागते. नामदेव यांची भाषा आहे, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, काकडा तिचा मोसम चालू आहे, पण माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे आणि म्हणून या सप्ताहामध्ये आज मला सेवा करायला मिळते. मला एक विशेष असं वाटतं की 52 वर्ष झाली या अखंड हरिनाम सप्ताहाला अव्याहतपणे सुरू आहे. ज्यांच्या शुभ आशीर्वादाने नामचिंतन सोहळा आहे, परमस्नेही परम आदरणीय परम पूज्य सिद्ध गुरुवर्य शांतीनाथ महाराज पंढरपूरकर यांच्या शुभ आशीर्वादाने आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आहे, ते आपल्या भागाचं असणारं परमार्थिक वैभव, भागाचं नाही दादा हो, महाराष्ट्राचं. कारण एकदा सहज मला फोन केला त्यांनी, रामकृष्णारी रामकृष्णारी कोण बोलतंय? म्हणलं बाळकृष्ण गोगावले बोलतोय. बाळासाहेब असं बोलायचं नाही. म्हणलं का गुरुजी? बाळकृष्ण महाराज बोलतोय असं म्हणायचं म्हणे. मी म्हणलं गुरुजी तुमच्यासमोर मी महाराज असं नाही म्हणू शकत. गुरुजींनी एक वाक्य वापरलं, बाळासाहेब तुम्ही आता आमच्या पंक्तीमध्ये बसलात. बऱ्याच ठिकाणी गुरुजींची आणि माझी कीर्तन एका पत्रिकेवरती असतात. असं व्यक्तिमत्व बोलणार परमस्नेही परमादरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य पुंडलिकजी महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाने सुरू हा सप्ताह आहे. 52 वर्षापूर्वी कोण्या साधू महात्म्यानं या खळद नगरीमध्ये परमार्थाचं रोपटं 52 वर्षापूर्वी लावलं. समस्त ग्रामस्थांनी त्याला पाणी घातलं, ते रोपटं राहिलेलं नाही. 52वं वर्ष आहे, त्याचा वटवृक्ष बनलाय दादा हो. निस्ता वटवृक्ष नाहीये, इवाले शरोब लावियाले द्वारे, इवाले शरोब लावियाले द्वारे, इवाले शरोब लावियाले द्वारे, इवाले शरोब लावियाले द्वारे. त्याचा वेलू केला गगनावर,
कवले शरोप आणि लाभियले द्वारे आणि त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिदाची बहारू कळी शियाला. वेल गगनावर गेला या अखंड हरिनाम सप्ताचं दादा हो. मग ज्या साधू महात्म्यानं या खळद नगरीमध्ये 52 वर्षापूर्वी परमार्थाचं रोपटं लावलं, त्याच साधूच्या भूमीमध्ये येऊन त्याच साधूचं नामचिंतन करायला मिळण्यासाठी सुद्धा आपण पुण्यवान व्हावं लागतं दादा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटी आणि महालाभ लाभ फुखासाठी. त्या साधूच्या भूमीमध्ये येऊन साधूचं नामचिंतन मला करायला मिळतंय. त्याच साधूच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला आरंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संतांचा, वार करी संतांचा, या वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता 7:45. किती? 7:45. चला आपण मुख्य विषयाकडे जाऊया, कारण घड्याळ पुढं चाललंय. घड्याळ घड्याळ आपण जर विचार केला ना महाराज, तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येईल. काय? संत महात्मे हे सर्वज्ञ, आणि सर्वज्ञ त्यांना म्हटलं जातं महाराज. कुणाला? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. या तीनही काळाचं तत्वज्ञान ज्यांना असतं त्यांना सर्वज्ञ म्हटलं जातं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संत महात्मे हे सर्वज्ञ. तुम्ही आम्ही सर्वजण अल्पज्ञ. विठाल विठाल संतांना तुम्ही कोणत्याही काळाचा प्रश्न विचारा. काय? संतांना तुम्ही कोणत्याही काळाचा प्रश्न विचारा, अचूक उत्तर मिळेल. हो, विचारा तुम्ही प्रश्न, विचारा. महाराज, का रे बाबा महाराज, पुढं काय होणार आहे? पुढं कोणता काळ आहे? बोलत चला. भविष्य काळ आहे. महाराज, पुढं काय होणार आहे? ऐका, भविष्य काळाचं उत्तर संत महात्म्यांनी काय लिहून ठेवलं ऐका. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल. काय विपरीत होईल? बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची नारी दादा भ्रतारमा घेल. 6 वर्षाची नारी दादा गर्भीण होईल. ऐक दादा कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. आणि भ्रतारा सोडून घरोघरी हिंडतील नारी. थोर थोर पर्वत उडून जातील. 18 जाती एके ठिकाणी आरक्षण मागतील. असं काही नाही ना. 18 जाती एके ठिकाणी
जेवतील. त्या काळामध्ये माझ्या शांती ब्रह्मनाथ बाबांनी भविष्य काळाचं उत्तर लिहून ठेवलं, पण आज सत्यामध्ये उतरलं. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी, आणि भ्राताला सोडून घरोघरी हिंडतील नारी. भविष्य काळाचं उत्तर विठाला. महाराज का रे बाबा, भविष्य काळाचं उत्तर आम्हाला कळालं. बरं मग आता सध्या काय चाललंय ते सांगा. सध्या 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 कोणता काळ आहे? सध्या चालू वर्तमान काळ आहे. मग सध्या काय चाललंय महाराज? सध्या देव धर्म सांदीला पडलेत आणि विषयासक्त कलियुगामध्ये गोंधळ घालणारी माणसं फार झालेत. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ गाजत से. काय चाललंय सध्या? सध्या देव धर्म सांदीला पडले आणि विषयासक्त कलियुगामध्ये गोंधळ घालणारी माणसं फार झाली महाराज. वर्तमान काळाचं उत्तर काय चाललंय सध्या? जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ती म्हणे त्याचे त्याशी नाही. माणसं प्रपंचामध्ये रंगून गेली आणि ज्या देवानं मनुष्य देह दिला त्या देवालाच माणसं विसरली. वर्तमान काळाचं उत्तर तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी. वर्तमान काळाचं उत्तर. बर महाराज, भविष्य काळाचं उत्तर आम्हाला कळालं. बरं मग वर्तमान काळाचंही उत्तर आम्हाला कळलं. बरं मग आता भूतकाळ सांगा. भूतकाळ तुम्हाला सांगू का दादा हो, कितीही मोठा विद्वान प्राखंड पंडित असू द्या, या प्रश्नापुढे थंडगार पडतंय. का? सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडे नाही. भूतकाळ सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडेही नाही. पण सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडे जरी नसलं तरी सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर माझ्या संतांकडे आहे. पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेची नव्हते काही. अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही. कान्होबा तेरे तेरे तेरे, तेथे कढाल गजा निर्माण झाली, तेथे कढाल गजा निर्माण झाली, तेथे कढाल गजा निर्माण झाली, तेथे कढाल गजा निर्माण झाली. सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडे नाही दादा हो. पण सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर संतांकडे आहे. काय सांगितलं उत्तर भूतकाळाचं? पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. इथं चंद्रही नव्हता, इथं सूर्यही नव्हता, इथं ताराही नव्हता. मग कळत नाही दादा, इथं काहीच नव्हतं. म्हणून संतांनी शब्द प्रयोग केला, अवघे शून्याची होते पाही. बरं मग कान्होबा तेरे तेरे तेरे. बरं मग तिथं एक ढाल गजा निर्माण झाली, तिचं नाव माया. तिने बा एवढी ख्याती केली, अमरपुरीचे घरकुले. कान्होबा तेरे तेरे तेरे, व्याली 5-25 पोरे. इथं एक ढालगज निर्माण झाली, तिचं नाव माया. आणि त्या मायेला पहिल्यांदा 5 पोरं झाली. किती? 5. कोणती 5? 2 मृदुंगमणी, 1 कीर्तनकार, 1 चोपदार आणि थोरलं पोरग इकडे विनय करी बाबा.
पाच पोरं झाली का गुरुजी? ही पाच पोरं झाली का? नाही. मग कोणती पाच? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी चित्र विचित्र सृष्टी त्या भगवंतानं निर्माण केली. विठाला विठाला जगाची निर्मिती करत असताना देवानं अति विचित्रपणा निर्माण केला. जग निर्माण देवानं कसं केलं बघा. काही जमिनीवरनं चालणारे, जगाची निर्मिती सुरुवात. काही जमिनीवरनं चालणारे, काही पाण्यातून चालणारे, काही आकाश मार्गाने क्रमण करणारे, काही जलचर, काही भूचर, काही चर, काही खेचर, काही अचर. काही जमिनीवर चालणारे, काही पाण्यातून चालणारे. पण काही काही ठिकाणी देवानं जगाची निर्मिती करत असताना अति विचित्रपणा निर्माण केला. महाराज म्हणतात, सापा दोन्हीच्या ठाई म्या चरणच केले नाही, एक एक केले बहुपाई. बघा देवानं जग कसं निर्माण केलं. 8 फूट लांबीचा साप. किती? 8 फूट लांबीचा साप. किती पाय आहेत मला सांगा? आहे पाय? नाही. देवानं जग कसं निर्माण केलं बघा. अति विचित्रपणा. 8 फूट लांबीचा साप, पायाचा पत्त्या नाही. चला पुढे. 6 इंच लांबीची गोम. खैरे बाबा किती पाय आहेत? आता म्हणा मोजता येत नाही. 8 फूट लांबीचा साप, पायाचा पत्त्या नाही, आणि 6 इंच लांबीची गोम पायीच मोजता येत नाही. सापा दोन्हीच्या ठाई म्या चरणच केले नाही, एक एक केले बहुपाई. काय देवानं जग निर्माण केलं. पण देवाच्या लक्षात आलं, जगाची निर्मिती करत असताना आपण सुरुवात जी केली ते सगळे असे आडवे चालणारे, जमिनीवरनं चालणारे, पाण्यातून चालणारे आडवे. तेव्हा देवाच्या लक्षात आलं आपण आडवे तयार केले, पण ह्या आडव्यांना देव कळत नाही. असं कोण म्हणतंय? असं देव म्हणतंय. देव म्हणतंय ह्या आडव्यांना देव कळतो. तुमचा पुरंदर तालुका आहे, द्या सोडून विषय. पण आमच्या बोर तालुक्यात सप्त्याची वर्गणी ये ना उद्या. चांगल्या कामाला सुद्धा खोड घालणारी माणसं आमच्या तालुक्यात आहेत महाराज दादा. तुमच्याकडचं चांगलं आहे. पत्रिका बघितल्यानंतर खळद गाव काय ते कळालं. विढाला विढाला ढाला ढाला. कीर्तनाला बोलवणं म्हणून वर्णन करत नाही. इथून 10व्याचं प्रवचन करून गेल्यानंतर केळवड्याला, आपलं केळवड्यालाच ना नाही, कुठं शिवऱ्यात प्रवचन होतं. आणि शिवऱ्यातल्या प्रवचनात मी सांगितलं की जर स्मशानभूमी जाऊन बघायची असेल तर खळदगावची. स्मशानभूमी नाही दादा तुमच्या गावची, मंदिर आहे मंदिर. वा. आणि मी पदरचं बोलत नाही, मला पाकिट जास्ती द्यावं म्हणून मी असं कौतुक करत नाही. इथं आबा बसलेत महाराज, चेअरमन साहेब बसलेत, ते सुद्धा तिथं 10व्याला होते की नाही. आणि मी त्यांना पाहिलं नसताना सुद्धा वर्णन केलं होतं की जर आदर्श घ्यायचा असेल तर खळदगावच्या स्मशानभूमीचा आदर्श घ्या. अरे अख्खा हरी पाडले महाराजांनी तिथं. विठाला विठाला विठाला. देवाला वाटलं हे सगळे आडवे चालणारे आहेत, मग यांना देव कळत नाही, मग मला कुणीतरी देव म्हणावा असं देवाला वाटलं. देवाला वाटलं साहजिक आहे दादा. आपल्याला बी वाटतं ना मला कुणीतरी गायनाचार्य म्हणावं. वाटतं का ना? वाटतं का ना? मी का खोटं बोलून राहिलो का दादा? देवालाही वाटलं मला कुणीतरी देव म्हणावा, म्हणून देवानं ही सुधारलेली आवृत्ती तयार केली महाराज. सुधारलेली आवृत्ती. चला पुढे. ज्या देवानं हे जग निर्माण केलं त्या देवाकडे बघा. त्या देवाला रंग आहे का? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. 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 हे
राया है मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा ते प्रथमेश बुवा ते संबूळ वाजलं पाहिजे संबूळ आम्ही गोंधळी आम्ही राहू द्या इथं माझ्या अंगात यायला लागलं इकून कोणतरी उठल गोल गोगावले लक्षामध्ये बाबा माया आहे मी सांगितलं ना ढालकच निर्माण झाली ते संबूळ वाजलं पाहिजे ते मला नाही येत पकवाज वाजवायला पण कुठं काय वाजवते मात्र कळत तुम्ही म्हणाल बाबा तुम्हाला एवढं कळतं तर तुम्ही पकवाज वाजवाय का शिकला नाही याचं कारण तुम्हाला सांगतो मी परमार्थात एंट्री करत असताना थोडा विचार केला की पकवाज वाजून पैसे लय मिळतील का कीर्तन करून लय पैसे मिळतील कारण आता बरेच गायक कीर्तनाकडे वळाले बरेच मृदुंगमणी कीर्तनाकडे वळाले त्याच्यापेक्षा असं वळण्यापेक्षा आपलं पहिलंच वळलेलं बरं विठाला 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 काय सांगत होतो तुम्ही जागे का मैं गुलाम तेरा ज्या देवाला जग निर्माण केलं त्या देवाला रंग नाही रूपही नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया मग जग निर्माण करणाऱ्या परमात्म्याला रंगही नव्हतं रूपही नव्हतं जगाची निर्मिती करणाऱ्या देवाला नावही नव्हतं दादा देवा नाही रूप देवा नाही नाम 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 जय श्री राम देवा नाही रूप नाही नाम देवा नाही कम कोठे काही देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही कोठे काही देवा नाही रूप देवा नाही नाम देवा रूप देवा नाही नाम जगाची निर्मिती करता देवाला रंग नाही रूप नाही नाव नाही आणि त्या देवाला काही कामही नाही मग महाराज जगाची निर्मिती करणाऱ्या देवाला रंग नाही रूप नाही नाव नाही काम नाही म्हणता तर मग जगाची निर्मिती करणारा परमात्मा नेमका होता तरी कसा हा प्रश्न तुम्हाला नाही पडला हा प्रश्न माझ्या साधू संतांना पडला म्हणून तर संत पंचायत कोणती पंचायत संत पंचायत एकत्र आली देवाच्या समोर उभी राहिली आणि त्याच देवाला विचारली देवा तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे एक गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे कसा होता देव जगाची निर्मिती करणारा देव कसा होता निर्गुण निराकार होता पण संत पंचायत एकत्र बसली आणि निर्गुण निराकार असणारा परमात्मा माझ्या संतांनी सगुण साकार केला आणि याला रूपा बरे करून खरे हरिदासे करून खरे हरिदासे करून खरे हरिदासे आणि याला रूपा बरे करून खरे हरिदासी करून खरे हरिदासी करून खरे बाबांकरता टाळ्या वाजवा बरं सगळ्यांनी
जोरात वाजवा, भुका लागल्यात का? बर्डे बाबा करता टाळ्या का वाजवा म्हणून सांगितलं तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी मला 22 तारखा दिल्या म्हणजे त्यांनी 22 तारखा दिल्या म्हणून टाळ्या वाजवा असं नाही म्हटलं. याचं कारण सांगू तुम्हाला टाळ्या त्यांच्याकरता वाजवा का म्हटलं माहिती तुम्हाला? त्यांनी माझ्या कीर्तनात समयसूचक प्रमाण दिलं आहे. समयसूचक प्रमाण, आणि प्रमाणही समयसूचक असली पाहिजेत. सुहास गुरुजी सरपंच. पण टाळकऱ्यानं समयसूचक प्रमाण कसं काय म्हटलं याचं चिंतन केलं का तुम्ही? याचं चिंतन केलं का? याचं कारण सांगतो तुम्हाला. त्यांनी समयसूचक प्रमाण कसं म्हटलं सांगू तुम्हाला. याचं कारण तुम्हाला सांगतो. कीर्तनकारानं कीर्तनासाठी जो अभंग निवडला आहे तो 4 चरणाचा असेल अथवा 5 चरणाचा असेल. पण कीर्तनकारानं अभंगाची 4ही चरणं सोडत असताना लिंक धरून अभंग सोडवावा. अभंग लिंक धरून सोडवावा. जर कीर्तनकार लिंकवर असेल तर टाळकऱ्याला प्रमाण सापडणार, तीळ मात्र शंका नाही. पण टाळकऱ्याला प्रमाण सापडण्याकरता बुवा लिंकवर पाहिजे. विठाला 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत पंचायत एकत्र बसली. निर्गुण निराकार असणारा परमात्मा संतांनी सगुण साकार केला. निस्ता सगुण साकार केला नाही. त्या देवाला नाव नव्हतं ना, त्या देवाला नावारूपाला आणला. आला नावारूपा हे तुका म्हणे झाला. ज्या देवाला निर्गुण निराकार देव होता, संतांनी त्याला सगुण साकार केला. ज्या देवाला नाव नव्हतं त्या देवाला नावारूपाला माझ्या संतांनी आणला. कुळीची कुळ दैवी केली ठावे संतांनी. मग मला सांगा, देवाला किंमत कुणामुळं? बोलत चला. देवाला किंमत कुणामुळं? संतांमुळं. कीर्तनकाराला किंमत कुणामुळं? श्रोते असतील, टाळकरी असतील, है का नाही महाराज? सगळी मंडळी पाहिजेत तर कीर्तनकाराला किंमत आहे. पण उगं कीर्तनकाराने भाव खाऊ नाही. उगं ह्या टाळकऱ्यावर तोंड टाक, त्याच्यावर तोंड टाक, त्याच्यावर तोंड टाक. तुला काय येतं? तुला, अरे बुवा तुला काय येतं ते पहिलं बघ. याला परमार्थ म्हणत नाही दादा. सगळ्यांना सांभाळून घेऊन कीर्तन करणं याचं नाव परमार्थ आहे. विठाला विठाला विठाला. नुसतं म्हणायचं नाही प्रथमेश बुवा, परमार्थ ये महान. नुसतं म्हणायचं नाही, आचरणात आणायचं. अलग लक्षामध्ये महाराज. मग देवाला किंमत कुणामुळे आहे? संतांमुळं. मग मी तुम्हाला सांगू का बाबा, खरं सांगू का, एक वेळ जर देवाची पूजा करत असताना तुम्ही घरामध्ये जर देवाची पूजा करत असताना आणि जर दारावर एखादा वारकरी आला ना तर देवाची पूजा बाजूला करा, पण दारावर आलेल्या वारकऱ्याला पहिलं माना. वारकऱ्याची पूजा करा. देव सारा व्यापार ते संत पूजावे आरते. संत पूजावे आरते. संत पूजावे आरते. संत पुरावे आरते. संत पुरावे आरते. संत पुरावे आरते. देवाची पूजा करत असताना दारावर जर एखादा वारकरी आला ना दादा, तर घरातली पूजा देवाची बाजूला सारा, पण दारावर आलेल्या वारकऱ्याचं पहिलं बघा. प्रमाण संतांनी सांगितलेली आहेत, पदरचं बोलत नाही. कारण कीर्तन ही वारकरी संप्रदायाच्या परंपरेच्या असाव्यात. नीट ऐका. कीर्तन म्हणजे काय फापट पसारा नाहीये दादा. कीर्तन ही संत विचाराच्या मालिकेची असाव्यात. एवढा खटाठोप, एवढे पैसे खर्च गावकरी कशा करतात? अरे गावातला एक पोरगा जरी कीर्तनाला घडलं, अरे गावातली एक मुलगी जरी कीर्तनाने घडली तर खळद गावचं नाव जिल्ह्यामध्ये होईल दादा, जिल्ह्यात होईल. म्हणून कीर्तन ही वारकरी संप्रदायाच्या परंपरेची असाव्यात. कीर्तन ही संत विचाराच्या मालिकेची असाव्यात. आता आमच्यात पण लय बाजार झाला आहे, त्याच्यामुळं नावं ठेवायची नाहीत कुणाला. फक्त कळवळा येतो हिताचा. कारण वारकरी संप्रदाय उभा करत असताना 2 जीवांना देहांत प्रचित्त घ्यावं लागले दादा. म्हणून बोलतो, बाकी काय नाही. विठाला विठाला विठाला.
देवापेक्षा संतांचे उपकार जास्ती आहेत. म्हणून तर तुकोबारींना अभंग तयार करावा लागला. काय सांगू आता संतांचे हा देवाला किंमत संतांमुळे दादा. म्हणजे तीनही काळाचं तत्वज्ञान ज्या संतांना आहे, ज्या संतांनी निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार केला, नावा रूपाला आणला, तेच संत महात्मे आज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. विठाला ठाला विठाला. मुद्दा असा आहे, उपदेश कोणी करावा. अभंग उपदेश पर प्रगतला आहे. उपदेश कोणी करावा, उपदेश कोणाला करावा आणि उपदेश काय करावा. अभंगाची एक बाजू आहे. अभंगाची दुसरी बाजू आहे, उपदेश करणारा वर्ग अधिकारी असावा. उपदेश करणारा वर्ग अधिकारी असावा. एक, ज्याला उपदेश करायचा आहे तो त्याला कळावा. ज्याच्या करता जो उपदेश करायचा आहे तो उपदेश त्याच्या हिताचा असावा. विठ्ठल विठ्ठल मग उपदेश करणारा वर्ग अधिकारी असावा म्हणता महाराज. हो, अधिकारी असावा. मग अभंगाच्या माध्यमातून उपदेश कोण करतंय? बोला ना. तुकोबाराय उपदेश करतायत, बरोबर ना. मग जर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून उपदेश करत असतील तर उपदेश करण्या इतपत तुकोबारायांचा अधिकार आहे का? कारण तुम्ही सांगितलं उपदेश करणारा वर्ग अधिकारी असावा. मग तुकाराम महाराज जर उपदेश करत असतील तर उपदेश करण्या इतपत तुकोबारायांचा अधिकार आहे का? आहे का? काय अधिकार आहे? तुकाराम तुकाराम तुकोबारायांचा. तुकाराम तुकाराम नाम घेता काफे यम. आपल्याला यमाची भीती वाटते, पण यम तुकोबारायांचं तुकाराम तुकाराम नाव घेतल्यानंतर यमही थरथर कापतो. हा म्हणजे तुकोबारायांचा अधिकार आहे दादा. काय अधिकार आहे तुकोबारायांचा? जाई हो जाई माते न करी सयास, आम्ही विष्णुदास तैश नोव्हे. काय अधिकार आहे तुकोबारायांचा? जळी दगडा सहित वह्या जैशा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले तुकिता तुलनेशी. ए तुका विष्णू नोहे तुझ्या. नीट ऐका, तुकोबारांचं वर्णन कोण करताय जरा नीट ऐका. मृदुंगमानी मृदुंगामानेचं वर्णन करील, नवल नाही. कीर्तनकार कीर्तनकाराचं वर्णन करील, नवल नाही. गायनाचार्य गायनाचार्याचं वर्णन करील, नवल नाही. मैत्रीण मैत्रिणीचं वर्णन करील, नवल नाही. मित्र मित्राचं वर्णन करील, नवल नाही. गृहिणी गृहिणीचं वर्णन करील, नवल नाही. पहिलवान पहिलवानाचं वर्णन करील, नवल नाही. चोर चोराचं वर्णन करील, नवल नाही. पण माझ्या तुकोबारांचं वर्णन कोण करते माहिती तुम्हाला? अरे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे एकेकाळचे कट्टर वैरी, जगद्गुरु तुकोबारायांचे एकेकाळचे कट्टर शत्रू. अरे शत्रूनं तुकोबारायांचं वर्णन करावं हाच माझ्या तुकोबारायांचा अधिकार आहे. विठाला विठाला म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नोहे तुझ्या. अधिकार कळाला? चला पुढे दुसऱ्या मुद्द्यावर या. उपदेश कोणाला करावा?
उपदेश कोणाला करावा नाही कळालं. कीर्तन कोणाला सांगावं. कीर्तनात झोपणाऱ्याला. माणसं कीर्तनातही झोपतात. झोपतात ती झोपतात, दुसऱ्याच्या पाठीवर डोकं ठेवून गाढ झोपतात. मग कोणाला सांगावं कीर्तन सांगा ना. उपदेश कोणाला करावा दादा सांगू तुम्हाला. या भूतलावर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भगवंतानं 184 योनी निर्माण केल्यात. मग 184 योनी जर देवानं निर्माण केल्या असतील तर संत महात्मे सगळ्या योनीला उपदेश करतात का. इथं ग्रामस्थांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. बाळकृष्ण महाराज गोगावल्यांचं कीर्तन आहे. चला अशी गाढवं म्हणली. चला काकांच्या सोहळ्यात दिंडीला अशी बैल म्हटली. चला भगवान चांगवटेश्वराच्या सोहळ्याला चला. कीर्तनकार जरी पहिल्यांदा आला असला ना तरी माझ्या गावाचं आणि खळदगावचं ऋण पहिल्यापासूनचं आहे दादा हो. कारण गोगलवाडी माझं गाव ससेवाडी आहे, पण मी गोगलवाडी माझी, ससेवाडी माझीच. आणि मी गोगलवाडीचा आणि मी ससेवाडीचा. पंचक्रोशी माझी आहे दादा. गोगलवाडीतली मंडळी आणि खळदगावची मंडळी भगवान चांगवटेश्वराच्या सोहळ्यामध्ये एकत्र चालतात कितीतरी वर्षापासून. पण आमच्या सरपंचांना वाटलं चला आपली दिंडी असावी म्हणून आमचे गोगलवाडीचे सरपंच गायनाचार्य युवा कीर्तनकार आहेत. सरपंच मोस्ट VIP. आणि यावर्षी दिंडी काढली महाराज. खळदगावचा आणि आमच्या भागाचं ऋण पहिल्यापासूनच आहे. नाळ जोडलेली. विठाला विठाला विठाला. ते म्हणले बाबा आज सेवा कुठे. म्हणलं आज खळदला. मी पण येणार आहे. मला खळगावच्या लोकांनी निमंत्रित केले. आबा वगैरे जी बरीच मंडळी आहेत मग अशा आलेल्या कळलं मला. उपदेश कोणाला करावा. 184 योनी आहेत. मग 184 योनीला भगवंतानं निर्माण केलेल्या योनीला संत महात्मे उपदेश करतात का नाही. सगळ्या योनीमध्ये श्रेष्ठ असणारी योनी ती म्हणजे मनुष्य योनी. बरोबर ना. कारण महाराज म्हणतात याच देही घडे देवाचे भजन. हा शब्द चकारात्मक आहे. याच घडे याच देही घडे देवाचे. याच म्हणजे दुसऱ्या योनीत देवाचं भजन करता येत. इतर देहाच्या ठाई विचारच येवोनी नरदेहाशी. विचारावे सार धरावा पैधीर. भजन मार्गी चंचल चित्ताशी ठेवून या ठाई आणि संताची ये पायी. हा महाराज सगळ्या योनीमध्ये श्रेष्ठ असणारी योनी ती म्हणजे मनुष्य योनी. मग मला सांगा उपदेश कोणाला करावा. मानवी देहाला. बरोबर ना. मग अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश कोणाला करतात माहितीये. ज्यांना महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जातं, ज्यांना महाराष्ट्राचा जाणता राजा म्हटलं जातं, त्या छत्रपती शिवाजी राजांना अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतायत. बरं महाराज जर तुकाराम महाराज जर राजांना उपदेश करत असतील तर असा राजावरती किंवा तुकोबारायांच्यावरती कोणता प्रसंग आला होता. चला पुढे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र पाहू गेलो तर तुकोबारायांच्या घरी 400 एकर जमीन होती. सावकारकी होती, व्यापार होता,
दुकानदारी होती, सावकारकी पण होती आणि 8 पिढ्याच्या पंढरीच्या वारीची परंपरा होती तुकोबारांच्या घरात. पण ज्यावेळी तुकोबारांच्या खांद्यावरती पताका आली ना, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, परमार्थ करताय तुकोबाराय. पण परमार्थ करत असताना हळूहळू हळूहळू तुकोबारांचा परमार्थ असा उंच 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 होत गेला आणि प्रपंच हातातला निष्ठत गेला. परमार्थ कुठं गेला? तुका झाला असे जाळोनी संसार बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालोन या शून्य आणि वाढत हा पुण्य. भावाचं भावाला देऊन टाकलं तुकाराम महाराजांनी. भावाचं भावाला देऊन टाकलं तुकाराम महाराजांनी. एवढं कळालं तरी शिकार झालं की दादा. चला पुढे महाराज. परमार्थाच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराज तुकोबारांनी उठावं, एक दिवस भंडारा डोंगरावर जावं, एक दिवस भामचंद्र डोंगरावर जावं, एक दिवस बोर्डाने डोंगरावर जावं. कशा करता? भगवंताची साधना आणि भक्ती करण्याकरता. परमार्थ करत असताना एक बंधू घर सोडून निघून गेले. एक पत्नी अन्न 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 करून मरण पावली तुकोबारांची. तरीही तुकोबारांनी परमार्थ सोडला नाही. एक पत्नी अन्न अन्न करून मरण पावली, तरीही तुकोबारांनी परमार्थ सोडला नाही. उलट पत्नी अन्न अन्न करून मरण पावली तर तुकोबाराय देवाचे आभार मानतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळे पीडा बरे झाले देवा निघाले दिवाळे, बळे या दुष्काळे पिढा गेली. तुकोबाराय परमार्थ करतायत. घरात खायला अन्न शिल्लक नाहीये. छत्रपती शिवाजीराजांनी जाणलं. काय जाणलं? जाणता राजा ही पदवी फुकट नाही दादा हो. छत्रपती शिवाजीराजांना जो दुसऱ्याचं दुःख जाणून घेतो त्याला जाणता राजा असं म्हणतात दादा. आता पदव्यांना उताला जाऊ द्या मोरद्या, पण जाणता राजा ही पदवी फुकट नाहीये. त्या काळामध्ये देहू गावावरती दुष्काळ प्राप्त झाला. देहू गावातल्या लोकांना एक वेळचं अन्न खायला शिल्लक राहिलं नाही दादा हो. आता ओला दुष्काळी, त्यावेळी कोरडा होता, पण दुष्काळ होता दुष्काळ. देहू गावातली माणसं अन्ना वाचून तडफडू लागली. देहू गावातल्या लोकांना अन्न खायला शिल्लक राहिलं नाही दादा. तुकोबारांच्या लक्षात आलं, अरे माझ्या देहू गावातली माणसं अन्ना वाचून तडफडतायत. पण त्यावेळी सावकारकी होती ना दादा. 400 एकर जमीन होती ना, व्यापार होता, धंदा होता, दुकानदारी होती. तुकोबारांच्या लक्षात आलं, माझ्या गावातली माणसं अन्ना वाचून तडफडतायत. जगाच्या कल्याणा शोधून या आले संत, येथे उपकारासाठी आले घरया, आम्ही वैकुंठवासी आलो याचे. चला पुढे महाराज. भरपूर प्रमाण आहेत. तुकोबारांनी धान्याचं गोदाम खुलं केलं ना, आव्हान केलंय. धान्याचं गोदाम खुलं केलंय. या आणि धान्य घेऊन जा आणि आपला उदरनिर्वाह भागवा. धान्याचं गोदाम
खुल्लं केल्यानंतर देहू गावातल्या लोकांनी तुकोबांच्या घरातलं असणारं धान्याचं गोदाम अक्षरशः लुटून नेलं दादा. पण एक वेळ प्रसंग असा आला, ज्या तुकोबांच्या घरी 400 एकर जमीन होती, सावकारकी होती, व्यापार होता, धंदा होता, दुकानदारी होती, धान्याचं गोदाम होतं, त्याच तुकोबांच्या घरावर प्रसंग आला. खायला अन्न शिल्लक राहिलं, दिवाळच निघालं दादा. तुकोबांचं दिवाळी निघाल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांनी जाणलं. छत्रपती शिवाजीराजे म्हणतात, आमच्या हिंदवी स्वराज्यामध्ये एका साधू महात्म्याची जर अशी अवस्था होत असेल तर आमचं हिंदवी स्वराज्य काय कामाचं. आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी मावळ्यांच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबांच्या घरी नजराणा पाठवला. त्यावेळी तुकोबाराय घरात नव्हते. मग त्यावेळी तुकोबाराय कुठे गेलते? भंडाऱ्या डोंगरावर, बोरड्या डोंगरावर दिनरजनी हाची दंदन गोविंदाचे. मावळे आले आणि मावळ्यांनी हाक मारली, आहे का कोण घरात? आतून आवाज आला, कोण आपण? छत्रपती शिवाजीराजांचे मावळे. कशा करता आलात? छत्रपती शिवाजीराजांना तुमच्या घरची झालेली अवस्था कळाली आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी नजराणा पाठवलाय. आत बोलवलं. आऊसाहेबांनी तो नजराणा स्वीकारला दादा. नजराणा खुला केला. नवीन वस्त्र होते, तुकोबारायांना वस्त्र होते, मुलांना कपडे होते, पत्नीला साडी होती, सोनं नाणं माणिक मोती. हा, तुकोबारायांच्या पत्नीनं मुलांना कपडे घातले, दागदागिने घातले, स्वतःही वस्त्र परिधान केलं, गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार घातले राजांनी पाठवलेले, आणि आरसा घेतला, नाकामध्ये नथनी घातली. नाकात नथनी असावी बरं का. मला वाटतं रात्री कीर्तनातून कळून गेलं असेल तुम्हाला. कळून गेलं ना? मी काय खोटं बोलतोय का? नाकामध्ये नथनी घातली, आरसा घेतला, आणि आरशामध्ये तुकोबाराची धर्मपत्नी सौभाग्याचं लेणं लेत होत्या. काय नाव त्याचं? हा, बोला बोला. कुंकू. हा, कुंकू. चला पुढे जाऊ द्या, गाड्या पुढे चालले, जाऊ द्या मग द्या. नटून थटून बसल्या. तेवढ्यामध्ये तुकोबारांचं आगमन झालं आणि आवली मातेच्या पाठीमागं उभं राहून तुकोबारांनी आवली मातेचं प्रतिबिंब आरशामध्ये निहाळलं. तुकोबाराय म्हणतात, दुष्काळ पडलाय, पैठणी साडी, अलंकार, दागदागिने कुठनं? तुकोबारांनी विचारलं, आवले खरं सांग, हे सगळं कुठनं आणलंस? पण ते आऊसाहेब जिजाऊ माता होत्या. तुकोबाराय आवडीने आवली म्हणायची. तुकोबारांच्या धर्मपत्नी म्हणतात, महाराज माझी नवलाई प्रसन्न झाली. कारण मालकाला पटवायला लय तयार असतात. अनुभवे आले अंगा. खरं सांग, कुठनं आणलंस? तुकोबाराय म्हणले, आवले तुला पांडुरंगाची नाही, आईसाहेब रुक्मिणी मातेची शपथ घेऊन सांगतो, खरं सांग हे कुठनं आणलंस? शपथ घातल्यानंतर मात्र सांगितलं. छत्रपती शिवाजीराजांना आपली अवस्था कळाली आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी हा नजराणा आपल्याला पाठवला. आवले, ए आवले, एका मिनिटाच्या आत अंगावरचे दागदागिने काढ, साडी काढ, आणि जसा राजांनी नजराणा पाठवला होता ना तसाच्या तसा एका मिनिटात ठेव. आणि तुकोबारांच्या धर्मपत्नीने एकाच मिनिटात ऐकलं. कुणाचं? आवलीने तुकोबारायांच्या एकाच मिनिटात ऐकलं. कुणाचं? बोला की बोवा, तसलं काय सांगू नका. एका मिनिटात नजराणा जसा होता तसा ठेवला आणि तुकोबारांनी हाक मारले, ए मावळ्या इकडे या, जाऊन सांगा तुमच्या राजाला, जाऊन सांगा तुमच्या राजाला, हा तुकोबा जर सुखी व्हावा असं वाटत असेल ना राज, तर राज एक काम करा. काय काम करा? अभंगाचं पहिलं चरण.
असा माहोल असल्यावर माहोल निर्माण व्हायला किती वेळ लागतो दादा? गणेश बुवा तुम्हाला पाहिलं नाही बरं का दादा, भरपूर कीर्तनं वाजवतात माझी, पण त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं नाही का? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय करिता स्वामी सवे वाद अधिक 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 आनंद, पण करिता स्वामी सवे सेवा ही अंतकरणातून असावी. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, सेवा ही अंतकरणातली असावी दादा, कारण अंतरीची घेतो गोडी, आणि सेवा ही अंतकरणातली असते. तुम्ही माझे कधी कीर्तन ऐका दादा, मी तुम्हाला चॅलेंज करीन, माझे कधी कीर्तन ऐका. ही मंडळी सांगून जातील, सगळी सांगून जातील ही मंडळी. तुम्ही माझं कधी कीर्तन ऐका, पण अंतकरणातून सेवा करायची, पाकिट बघून अजिबात करायची नाही, कारण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. दिवसभर भारतीय विद्यापीठामध्ये नोकरी करतोय दादा, नोकरी करून संध्याकाळी कीर्तन करतो दादा. सकाळी मला ऑफिसमध्ये गेले माणसं विचारतात, महाराज इतकं फ्रेश कसं काय? सकाळी दूध घालता 50 लिटर, घरोघरी जाऊन शेतकऱ्याचं पोरग आहे, लाज वाटायची कारण नाही. महाराज गादीवर, घरी गेल्यावर शेतकरी, आणि दिवसभर दुटी आणि संध्याकाळी कीर्तन. बाबा एवढं कसं काय तुम्ही फ्रेश असता सकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर? म्हणलं माझ्या देवाची कृपा आहे, हे सगळे बस, सगळं आहे ते देवामुळं आहे सगळं. लक्षात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबांनी राजाला उपदेश केला, राजे जर तुम्हाला वाटत असेल ना हा तुकोबा सुखी व्हावा राज, तर एक काम करा राज, आम्ही तेने सुखी राज म्हणा राज म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. नीट आहे का? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरायांनी अनेक वचनी शब्द वापरला. आम्ही तेने अनेक वचनी आहे. चला पुढे. महाराज ज्याच्याकरता जो उपदेश करायचा आहे तो उपदेश त्याच्या हिताचा असावा. तिसऱ्या मुद्द्यावरती आलो. तुकोबरायांनी उपदेश केला, राजे म्हणा राज म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. कारण देवाच्या नामचिंतनाशिवाय माणसाच्या जीवनाची सार्थकता नाही. देवाचं नामचिंतन केल्याशिवाय मरूच नका. मी या मताचा माणूस आहे. विठाला विठाला कारण देवाच्याच नामानं आपल्याला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐशे बहुत ग्रंथी बोलिलेले. म्हणून तुकोबारांनी राजांना उपदेश केला, राज आम्ही तेने सुखी राज म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. पुन्हा छत्रपती शिवाजीराजांनी प्रतिप्रश्न केला तुकोबारांना, महाराज ठीक आहे आता मी उद्यापासून देवाचं नामचिंतन करणार, पण हे जे तुम्हाला मी धन पाठवलं हे धन, ह्या धनाचं काय करायचं? तुकोबाराय म्हणले, राज हे धन आमच्या उपयोगाचं नाही. हे धन तुम्ही तुमच्या स्वराज्याच्या कामाला लावा. कारण तुम्ही पाठवलेलं धन आम्हाला कसं आहे? अभंगाचं दुसरं चरण. तुमचे
या धनाचं काय करायचं? तुकोबराय म्हणले, राजे तुमचं धन आम्हाला मृत्तिके समान आहे, तुमचं धन आमच्या उपयोगाचं नाही, असं तुकाराम महाराज म्हणले. राजांना तुमचं धन आमच्या उपयोगाचं असं तुकाराम महाराज म्हटले. चला पुढे महाराज. 52 वर्षाचा अनुभव आहे तुमचा, तुम्हाला बरोबर खानाखुना कळतायत. कधी कधी बुवानं बुवावर सुद्धा बोलावं. बरोबर आहे का चुकीचं आहे महाराज? राजा तुमचं धन मला उपयोगाचं नाहीये. का बरं महाराज? तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणात अनेक वचनी शब्द वापरला आम्ही, आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबारांनी शब्द प्रयोग केला एक वचनी, ते मज. पहिल्या चरणात अनेक वचनी वापरला तुकोबारांनी आणि दुसऱ्या चरणात एक वचनी वापरला. याचं कारण काय दादा हो? कधीतरी संशोधन करा. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये किती अभंग आहेत? तुकोबारांच्या गाथ्यामध्ये किती अभंग आहेत? 4092. तुकोबारांच्या लक्षात आला रे, माझ्या गाथ्यामध्ये 4092 अभंग आहेत, पण माझ्याच गाथ्यातल्या 4092 अभंगापैकी एका अभंगावर कीर्तनकार कीर्तन करून करोडपती होणार आहे. एक वचनी कळते ना तुम्हाला? तुकोबारांच्या लक्षात आलं पुढं काय घालणार आहे, म्हणून शब्द प्रयोग केला. राजा तुमचे ये रवित धन ते मज मृत्तिके समान. का बरं महाराज? तुकोबारांनी धनाचा त्याग का केला बरं? उलट तुकोबारांचीच भाषा आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. अरे ज्याच्याकडे माल आहे त्याला लोक राम राम करतायत, ज्याच्याकडे माल आहे त्याला लोक राम राम करतायत. दादा गरीब कडे गेला तो बोलला तरी हा बोलत नाही, पैसा नाही. म्हणजे सध्याच्या कलियुगामध्ये मान जर कुणाला असेल तर पैशावाल्याला आहे. तुकोबारांची भाषा आहे, पदरचं बोलत नाही, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. बरं महाराज तुम्ही तर सांगता धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, आणि इकडे तुम्ही धनाचा त्याग करताय, भानगड काय आहे नेमकी? तुकोबाराय म्हणले, धनाच्या पाठीमागे कळीकाळाचा लाग आहे, मान्यता आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मान आहे, पटलं, पण धनाच्या पाठीमागं कळीकाळाचा लाग आहे. द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून संग खोटा त्याचा. प्राण धनासाठी वेचे, प्राण धनासाठी वेचे प्राण. धनासाठी वेचे प्राण, धनासाठी वेचे प्राण, धनासाठी वेचे प्राण. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन धनासाठी वेचे प्राण, धनासाठी वेचे प्राण, धनासाठी वेचे प्राण. तुका म्हणे धन, धनासाठी वेचे प्राण, धनासाठी वेचे प्राण, धनासाठी वेचे प्राण. या वर्षी साकूरला गेलता का? गेलता का? मला सोडून गेला नाही का तुम्ही? नाही या वर्षी होतो, गेल्या वर्षी होतो. हा आत्ता गेलेले, हा बरोबर. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं ही टीम माझी आहे, आणि पैसे देतात तो लोक, ते काय काळजी करायचे कारण नाही. माणसं मिळवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही भोरमध्ये जावा, वेल्ल्यामध्ये जावा, मुळशीमध्ये जावा, मावळमध्ये जावा, कुठेही जावा, कोण जर म्हणलं ना गोगावले भावाबद्दल काही वाईट शब्द बोलला ना तर या गादीवरून खाली उतराल. मिळवायचं काय देवा? अरे तुका म्हणे घालू तयावरी भार, तो सांभाळतो रे दादा हो. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, अरे वाढावी श्रीपती सवे दोन्ही. तुकोबाराय म्हणले, अरे माझ्याच गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून कीर्तनकार करोडपती होणार आहे. धनाचा त्याग केला का? द्रव्याची या मागे कळीकाळाचा. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. आम्ही बी पळतोच की नाही असं नाही दादा. तुम्ही तरी दिवस मावळल्यावर तरी थांबताय दादा हो शेतकरी हो, पण आमच्यासारखे महाराज लोक रात्री 2-2 वाजेपर्यंत धावतायत. धन धन
चला पुढे. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग मनोनिसंग. महाराज पैशाच्या पाठीमागं 15 बोके सांगितलेत. सांगत नाही, वेळ संपली. स्त्री, मद्यपान, स्पर्धा, मुख्य अहंकार. ज्याच्याकडे लय पैसा आहे ना त्याला लय उद्योग सुचतात. मग त्यात महाराज बी असू द्यात. बरोबर आहे. स्पष्ट बोलायचं, काय असेल ते स्पष्ट बोलायचं दादा. चोरून लपून ठेवायचंच नाही. ज्याला नीट राहायचं ना त्यांनीच या गादीवर उभं राहायचं. ज्याला नीट राहता येत नाही ना त्यांनी खाली उतरून निघून जायचं. अरे ज्ञानोबा आहे, मधुगिरी मागायला गेले ना, झोळीत मधुगिरी मिळाली, पण कोणीतरी बहादर आलाच ना. आणि ज्ञानोबाच्या झोळीमध्ये असणाऱ्या मधुगिरीमध्ये माती कालवलीच ना. अरे ज्ञानोबांना वाटलं मांड खायचं, मांड भाजण्याकरता मडकं लागतं हो दादा. गेली माशी मुक्ताई मडकं आणण्याकरता. मिळालं मुक्ताईला मडकं, पण विसोबा क्षेत्रासारखा भेटलाच ना मधी. मुक्ताईच्या हातातलं मडकं खाली पायाखाली तड तडा 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 तोडवलं आणि माझ्या मुक्ताईच्या गालात मारली. याची जाणीव तरुण कीर्तनकारांना पाहिजे. विठाल विठाल खाला खाला. म्हणून तुकोबाऱ्यांनी त्याग केला. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग म्हणून निसंग खोटा त्याचा. तुमचे एरवित्त धन ते मज मृतिके समान. ऐका ना राज, तुम्हाला अजून समाधान झालं नाही का माझ्याबद्दल? जर तुम्हाला वाटत असेल ना हा तुकोबा अजून सुखी व्हावं, अजूनही तुम्हाला वाटत असेल की हा तुकोबा सुखी व्हावं ना राज, तर मग एक काम करा. काय काम करा? तिसरं चरण. कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी. तुकोबा सुखी व्हावं राज. एक काम करा राज. काय काम करा? कंठी मिरवा. काय सांगितलं तुकोबारायांनी? कंठी मिरवा. का बरं? या भूतलावर तर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, नाना प्रकारच्या वनस्पती आहेत. मग इथं तुकोबारायांनी तुळस शब्द का वापरला? तुळस ही वनस्पतीच का घेतली? याचं कारण सांगू तुम्हाला दादा. तुळशीचं महत्त्व सांगायला माझ्याकडे वेळ नाही आहे, पण मोजक्यात थोडकं सांगतो. तुळस ही वनस्पती अशी आहे, अपवित्र असणाऱ्या माणसाला पवित्र करण्याची ताकद तुळशीमध्ये आहे. ऐकताय ना तुम्ही? माणूस व्यसनी असू द्या, दारुडे असू द्या, पण अपवित्र असणाऱ्या माणसाला पवित्र करण्याची ताकद तुळशीमध्ये आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये नेम आहे, माणूस जरी मेला तो व्यसनी का असताना माणसामध्ये घालणं आहे.
हे अरे घालते या तोंडात लिंबाचा पाला काय म्हणतात. अरे दादा हो, मेल्यानंतर तुळशीचा पाला तोंडात घालण्यापेक्षा जिवंतपणी गळ्यात तुळशीची माळ घाला, जीवनाचं सार्थक होईल दादा. मेल्यावर घालणारच आहेत की, पण त्यावेळी तुम्ही बघायला नसणार आहे. मी वारकरी झालो ह गप. जिवंतपणी माळ घाला. अपवित्र असणाऱ्या माणसाला पवित्र करण्याची ताकद तुळशी दे. एक. दुसरा मुद्दा, तुळस ही वनस्पती अशी आहे की आपल्याला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते. आता ऑक्सिजन किती मोलाचा हे कोरोनाने सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे ना. माणसं ऑक्सिजनाविना मेली मलाच. म्हणून आपल्या दारासमोर तुळशीचं वृंदावन असावंच, कारण तुळस ही वनस्पती अशी आहे आपल्याला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे, गळ्यामध्ये किती माळा घाला, दिंडी तरडगावला जाऊ द्या, वारकऱ्यांची व्यवस्था झाली नाही, वारकरी फुटपाथवरती उघडे झोपले, तरडगावचे बरडगावचे चोर आले आणि वारकऱ्यांच्या गळ्यातल्या 100 तुळशीच्या माळा चोरून नेल्या. असं कधी ऐकलं तुम्ही? असं कधी ऐकलं? छत्री हरवली आहे, पाकिट हरवलं आहे, कुणाचा बारदाना हरवलेला आहे, पण असं कधी कळलं तुम्हाला? दिंडी सोहळ्यामध्ये माळकऱ्याच्या गळ्यातल्या माळा चोरून गेल्या. मग चोरी कशाची होती? सोन्याची. आता घालूच नका, आता घालायचं कामच राहिलं नाही आपलं. जाऊ दे मरू दे. आता गरिबांना कसं लग्न करावं तेच काय कळणार झालंय. मला अजून एका पुरीचं करायचंय म्हणून म्हणतोय मी. दादा 16 पुरी आहेत घरात, 16 असल्या 15 गेल्यात लग्न लावून, आता शेवटची एक राहिली माझी. कशा गेल्या तुम्हाला काय माहिती. आला झालं झालं, इशारा काफी आहे, बोलाही भूक लागलेली दिसते. गळ्यातल्या तुळशीच्या माळा कधी चोरला जात नाहीत दादा. आणि जो कोणी वारकऱ्याच्या गळ्यातली तुळशीची माळ चोरून नेईल त्याच्यासारखा भाग्यवान नाही. विठाला विठाला. म्हणून तुकोबारायांनी राजाला उपदेश केला, कंठी मिरवा. आणि खरं सांगू तुम्हाला, माझा राजा शुद्ध शाकाहारी होताच, तीळ मात्र शंका नाही. अरे राजानं धर्म मंडपामध्ये येऊन तुकोबाराच्या समोर बसून तुकोबाराचं कीर्तन भक्ती श्रवण करावी. राजानं जर राजा कीर्तन ऐकत असेल तर तुम्ही आम्ही राजापेक्षा मोठे दादा हो, कीर्तन ऐकत चला. खरं सांगू तुम्हाला प्रामाणिकपणाने, या जगाच्या पाठीवर आता तुमचं कल्याण कशामध्ये आहे हे सांगणारं एकच स्टेज बाकी आहे, ते म्हणजे वारकरी संप्रदाय. कीर्तन ऐकत जा दादा. माझा राजा शुद्ध शाकाहारी आणि वाळकरी होता. कंठी मिरवा तुळशी आणि राज व्रत करा. सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ असणारं व्रत एकादशी, कारण कार्तिकी वारी पुढे आली ना, म्हणून अभंग निवडला. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान. अभंगाच्या 3 चरणाचा भावार्थ संपला. 5 मिनिटं घेणार, सेवा समर्पित करणार. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी हातानं टाळी. झाले का सावध? बघा कोण झोपला असेल तर चिमटा काढा. उठ उठ उठ, पंगत बसली. नामाची, जेवणाची नाही, नामाची. झाले सावध? सगळ्यांनी हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं देवाचं नामचिंतन करायचं. कसं करायचं? विठोबा रखो. टाळी टाळी, हा हा, वर हात वर हात, एक साथ एक साथ. रखो माई हात वर, हात वर. विठोबा रखो माई, विठोबा रखो माई. टाळी टाळी.
पंचक्रोशीला कळू द्या खडकगावचा सप्ताह किती मोठा आहे कळू द्या टाळी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री तारदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम संत सोपानदेव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज नाथ साहेबाचा सद्गुरु जोग महाराज येवकोट येवकोट वा वा एकच हात वर राहिला सगळ्यांनी खाली घेतले लगेच वा गोड सर्वांनी गोड भजन केलं छान केलं मनापासून देवानं तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं एवढीच प्रार्थना करतो राहिलेलं शेवटचं चरण तुकोबारायांनी राजाला उपदेश केला राज तुम्ही रयतेचे राजे आहात राजा तुम्ही जनतेचे राजे आहात राजाचा राजपण पोरं म्हणतात काल पण आज पण उद्या पण राजे रयतेचे राजात राजानं कुणाच्याही पुढे झुकायचं नाही राजात माणसं कुणाच्याही पायाला हात लावतात भावाच्या पाया पडा येऊ नका पण घरी गेले गेले आईबापाच्या पाया पडा दादा बस भावाच्या पाया पडून तुमचं चांगलं होणार नाही पण घरी गेले गेले आईबापाच्या पाया पडा निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही दादा तुकोबाने सांगतात राजा तुम्ही रयतेचे राजा आहात राजानं कोणाच्याही पुढे झुकायचं नाही आणि ऐकायला राजा जर तुम्हाला वाटत असेल ना की माझ्याही जीवनात कोणाचं तरी दास्यत्व असावं जर तुम्हाला जीवनामध्ये दास्यत्व पत्करायचं असेल ना राजा तर एक काम करा दास्यत्व पत्करा पण कुणाचं शेवटचं चरण चरणात तुकोबारांनी राजाला उपदेश केला राजे म्हणवा हरीचे दास जीवनामध्ये प्रत्येकाच्या दास्यत्व असावं पण देवाच बरं का महाराज आम्ही दैवाचे दास आहे का नाही दादा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही म्हणून जीवनामध्ये दास्यत्व पत्करा आपणही दास्यत्व पत्करलं नाही असं नाही आपण कोणाचं पत्करलं का रे दास होसी संसाराचा खळ आपण दास्यत्व पत्करलं संसाराचं आपण दास्यत्व पत्करलं घरातल्या मंडळींचं दादा हो जीवनामध्ये दास्यत्व पत्करायचं असेल ना देवाशिवाय जीवनात कुणाचंही दास्यत्व पत्करायचं नाही तुकोबाराय सांगतात राजे म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी
म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान यथामती यथावकाश. अभंगाच्या 4 चरणाचा भावार्थ धावत्या योगामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला, कारण 7 ते 9 ही वेळ कीर्तनकारानं पाळायची असते. लोकांकरता नाही, पण लहान लहान मुलं आलेली असतात ना, त्यांना जेवण करायचं असतं दादा हो. म्हणून लहान मुलांकडे पाहून कीर्तनकारानं 7 ते 9 या वेळेतच कीर्तन संपवायचं असतं. बरोबर मला महाराजांनी सांगितलं होतं, बाबा पुढं सत्कार असतो, बरंच काही काही असते, त्यात 10-15 मिनटं जातात, पुन्हा लोक मग त्रास होतो. हे बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे. आणि बोन कशाला ताणायचं उगाच, नाही का. चला पुढे महाराज. म्हणून अभंगाच्या 4 चरणाचा भावार्थ मुखातून सोडत असताना मुखातून वेडेवाकडे शब्द बाहेर पडले असतील, बुद्धीचा दोष परत करा, दुरुस्त करून मांडण्याचा प्रयत्न करील. जे काही बरोबर बोललो असेल, साळुंकी मंजुळ बोलत शेवानी शिकविता धनी माझे गुरुवर्य पंडित भजन सम्राट रघुनाथ खंडाळकर गुरुजींना ज्यांनी घडवलं, ज्यांनी सुरेश वाडकरांना घडवलं, ज्यांनी मारुतीबुवा बागडे, तुळशीरामबुवा दीक्षित, खाशाबा जाधव यांच्यावरती मुंबईमध्ये वर्चस्व गाजवलं, तेच माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय रामचंद्र बुवा यादव देगावकर गुरुजी. इथंही मला वाटतं शिकवणी होती गुरुजींची, मला आठवतंय. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय बिखोबा बाबा गोगावले, बिखोबा बाबा चव्हाण गुरुजी, आईबाबांचा कृपा आशीर्वाद, बंधुराजांचा पाठिंबा आणि तुमच्यासारख्या वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळींचा माझ्या डोक्यावरती असणारा कृपा आशीर्वाद, तुम्ही दिलेल्या कृपा आशीर्वादाचं फळ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गोड करून घ्याल असं मनामध्ये बाळगतो. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करण्यापूर्वी खळदकरांना जेवढा धन्यवाद देईल तेवढे कमी आहेत. कारण खळदकरांचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक करावं, शब्दामध्ये कौतुक करण्याकरता माझ्याकडे शब्दही अपुरे पडतील. कारण एंट्री करतानाच कळालं सप्ता कसा आहे. माणसं म्हणतात ना घराची कळा आहे का नाही, भाताची परीक्षा शीतावरनं, तसं परमार्थ कसा आहे खळद गावातला एंट्री केल्यानंतर कळतं. दादा गोड नियोजन आहे, समस्त ग्रामस्थांचं एकोपा आहे, एकजूट आहे आणि नियोजन चांगलं आहे. मृदंगाचार्य आहेत, प्रथमेश दादा आहे, गणेश बाबा आहेत, दादा आहे आमचा, त्यानंतर गाणारी मंडळी ही सगळी माझ्या सुपरिचित इथली आहेत. बरोबर ना गुरुजी. गुरुजींनी भरपूर वेळा मदत केलेली आहे, सर्वांनी गोड सहकार्य केलेलं आहे. ही सर्व मंडळी माझी, मी पहिल्यांदाच सांगून गेलो, ही सगळे माझे सहकारी आहेत. युवा कीर्तनकार आहेत, महाराजही आहेत, चोपदार आहेत 2 जण, तिकडं बी आहेत 1-2 चोपदार, विनेकरी बाबा आहेत. श्रोते मंडळी खूप छान आहे, खूप नियोजन आहे. आणि ज्याच्यामुळं कार्यक्रमाला खरी रंगत आली ना, ती साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे, खूप सुंदर आहे दादा. गावातली का कुठली आहे? गावातलीच ना दादा. स्पीकरवाले दादा, आमच्या वारकऱ्यांची सेवा करत चला, देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, फक्त वारकऱ्यांची सेवा करा. आणि ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन लाईव्ह होतं आहे, दोघंही चॅनलवाले बिचारे उभे आहेत. मला तर असं वाटायला लागलं जाताना माझं पाकिट तुम्हालाच देऊन जावं. पाकिट देऊन जाईल, पण वेडेवाकडे शब्द जर बाहेर पडले असतील तर ते कट करा दादा, तुम्हाला विनंती आहे. कारण ते लोक फोकसमध्ये करतात, आताचा अनार्थ करतात लोक, लक्षात ठेवा. पण गोड आहे असं वारकऱ्यांची सेवा करत जावा. तुम्हाला उदंड आयुष्य भरभराट देवानं द्यावं हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. ज्यांचं सौजन्य आज माझ्या कीर्तनासाठी आहे, परमस्नेही परमादरणीय आपल्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष, नाव काय विसरलो, नानांचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावची विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विकास बापू आहेत. या दोन्ही दातृत्वांचं आज दान मला मिळणार आहे. पैसा लोकांकडे भरपूर असतो, पण देण्याची दानत नसते दादा. पण किती दानत करणारी लोक आहेत ते खळदला येऊन बघावं, कारण पत्रिका बघितल्यानंतर लगेच कळून जातं. दादा हो, तुमच्या गावचा आदर्श घेण्यासारखा आहे. मी नक्कीच कुठेही सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि मी पुन्हा येईन, पुन्हा सांगायला.
असो, पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेतो. सर्वच गुणीजन मंडळी आहेत. आमचे माझा चिरंजीव आहे दादा गणेश बुवा, मृदुंग वाजवतो बरं छान. मी माझं पोरगाही परमार्थाबरोबर घेऊन फिरत असतो. पोरगा गोड वाजवतो, पकवाज गोड आहे. इथपर्यंत त्यांनी वेळेत पोचवलं, त्यालाही धन्यवाद. आणि आपल्या गावचं जवळीक असणारे आमच्या गोगलवाडीचे सरपंच, युवा कीर्तनकार, हरिभक्तीपरायण परमपूज्य श्री सुहासजी महाराज गोगावले, आवर्जून तुमच्या गावाचं प्रेम असल्यामुळं या ठिकाणी ते माझ्याबरोबर आले, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. ज्यांची आज संत पंगत आहे, अन्नदान, सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान ते म्हणजे अन्नदान, ज्यांची पंगत आहे त्यांनाही भगवंतानं उदंड आयुष्य देवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. 52वा वर्ष आहे, 53व्या वर्षाला वाटचाल होणार आहे. फक्त या कार्यक्रमाला कुणाचंही गालबोट लागू नये. हा कार्यक्रम एकजुटीनं सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करावा. आणि भगवंताला प्रार्थना, या मंडपामध्ये बसलेल्या सगळ्या लोकांना देवा सुवर्ण महोत्सवाचा दिवस बघू दे रे देवा, ही देवाच्या चरणावर प्रार्थना. तुकाराम 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 हा तुकाराम 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 हा तुकाराम 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 तुकाराम